पतसंस्थेच्या वार्षिक सभेसाठी उपस्थित झालेले सर्वच सभासद, संचालक, कर्मचारी, मी प्रथमतः काकासाहेब गुंजाळ यांना अभिवादन करतो. आणि वार्षिक सभा ही शांततेत पार पडलेली आहे. आता काय बोलायचं तर NM शेट्टी सगळं सांगितलेलं आहे. आपण सगळी मंडळी आलेला आहात, यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून तुम्ही इथं उपस्थित आहात. ठेवी ठेवल्या, कर्ज घेतलं, कर्ज भरलं आणि यांचा कारभार चांगला चाललेला आहे. मी तुम्हाला विनंती करत की इथं जो स्टाफ बसलेला आहे, त्यांचे मुख्य अधिकारी आहेत, त्यांचे ब्रांच मॅनेजर आहेत, त्यांचे क्लार्क आहेत, कॅशियर आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवायला. ही सगळी मंडळी दैनंदिन कामकाजात लक्ष घालतात आणि म्हणून आपल्या संस्थेचा कारभार हा चांगला चाललाय आपण असं समजू. मोठे निर्णय घ्यायला व्यासपीठावर बसलेलं संचालक मंडळ आहे. यांनी चांगले निर्णय घेतलेले, त्याची अंमलबजावणी करणारे ही जी मंडळी आहे, यांच्यामुळे आपली संस्था टिकून आहे. सतीश शेट्टी सांगितलं नियमित कर्ज भरणाऱ्याला तुम्ही सत्कार करा, पण तो सगळ्यात मोठी ठेव ठेवून त्याचा पहिला सत्कार करा, मग यांना कर्ज द्या. आपण सगळी मंडळी, अण्णांनी सांगितलं की हळूहळू पॅन कार्ड येणार, आधार कार्ड येणार, सगळं सिस्टीम टाईट होत जाणार. कधी कधी वाटतं तुकाराम मुंडे सारखं जर आयुक्त आला तर जे खोटं काम करतात त्या तरी बंद होती. त्यामुळे आपण फेडरेशनच्या वतीने पत्र देऊन त्यांचा कारभार संपला, त्यांना कॉपरेटिव्ह खात्याला घ्या. म्हणजे ज्या संस्था चांगल्या चालल्या, आता तो वरचा विषय त्यांचा सत्कार घ्यायचा, कारण ते आपल्याकडे झाले तर आपण घेऊ. आपण सगळी मंडळी आतुरतेने वार्षिक सभेची वाट बघता. गुलाब शेट्टींनी विषय मांडला की आपल्याला डिव्हिडंड कमी केला पाहिजे, दिवाळी भेटवस्तू वाटप केली पाहिजे. सगळ्या सभासदांची एकच मागणी असते, चांगला डिव्हिडंड दिवाळी द्या, तुमचं चालले ते बरं चाललंय. मला वाटतं पुढच्या वेळेस हे दोन प्रश्न विचारायचे, डिव्हिडंड आणि दिवाळी जा जेवायला, तरी सभा आपली चांगली चालेल. तुमच्यावर विश्वास आहे म्हणून या लोकांची ठेवी तुमच्याकडे. वार्षिक सभा हा दिवस हा सभासदांचा आहे. तुम्ही कोणीच प्रश्न विचारले नाही असं मला कळालं. एकच थोरात सरांनी इंग्लिश करून आणली होती, त्यांनी जास्त प्रश्न विचारले. बहुतेक त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना इथं बसवलेलं दिसते. त्यामुळे थोरात सर काही प्रश्न लोकांनाही विचारू द्या. तुम्ही इतक्या फटाफटा कागद लिहून आणल्यावर ते विचारतच नाही. तेव्हा आम्हाला मला हाच प्रश्न होता, ते विचार. असो, तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे. सगळी सभासद गेली 40 वर्ष ही लोक वार्षिक सभेला येणारे आहेत, जे ज्येष्ठ आहेत, त्यांना बी कळतंय काय विचारलं पाहिजे, कोण चालवते, कशी चालवते, कर्मचारी कशी काम करताय. सगळी समाधानी मंडळ आहे. तुमचा विश्वास असाच पुढं चालू राहू द्या. सगळ्या स्टाफचे मी आभार मानतो. सगळे संचालक मंडळ त्यांचा वेळ देऊन इथं कामकाज बघताय. फेडरेशनचा जरी मी अध्यक्ष झालो असेल तर आमच्याला चावी देणारे गुलाब शेटच आहे. त्यामुळे खरे अध्यक्ष तेच आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवाव्या. कारण सरकारात काम करत असताना त्यांचा अनुभव बघता आम्हाला काही सूचना त्यांच्याकडनं आल्या तर आम्ही पुढं कामकाज चालू ठेवतो. असो, तुम्ही सगळेजण आला, आमचा मान सन्मान सत्कार केला, त्याबद्दल मी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.